हम्म. चला, माझं नाव आहे शंतनू. मी ट्विटर, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप या तीन तीन ते चार सोशल मीडियावर नोकरी विषयक, करिअर विषयक माहिती शेअर करत असतो. याच्यामध्ये विविध करिअर विषयक माहिती आणि नोकरीचे प्रत्येक क्षेत्रातले अपडेट्स, म्हणजे महाराष्ट्रामधले पूर्ण, महाराष्ट्राच्या बाहेरचे, भारताच्या बाहेरचे सुद्धा बऱ्याच वेळा येतो. मी स्वतः नोकरी करतो आणि नोकरी करत इतरांना करिअर विषयक आणि नोकरी विषयक माहिती देत असतो. आमची कोणतीही कन्सल्टन्सी नाही. आम्ही नोकरी किंवा करिअर विषयी माहिती देण्यासाठी कोणाकडूनही 1 रुपया म्हणजे पैसे कोणाकडूनही घेत नाही. हा आमचा मेन उद्देश आहे की आपल्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त करिअर आणि नोकरीविषयक योग्य ती आणि अचूक माहिती जावी. हा मेन उद्देश, हा खरा उद्देश यामागे आहे. येस. मी अभिजित खोपडे. मी पण ट्विटरवर आहे. फेसबुक वगैरे बाकी वापरत नाही. ट्विटर, लिंक्डइन जे महत्वाचं, जिथे नोकरी विषयक किंवा काही असतं तिथे शक्यता असतो. मला साधारणतः म्हणजे अजून 15 वर्षाच्या पेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे IT मध्ये. त्यातला 5-6 वर्षाचा नॉन IT एक्सपिरियन्स आहे. आणि त्याच्यानंतर मी जास्त करून तुझ्यामुळेच प्रेरित झालो की तू एवढे प्रयत्न करतोस आपल्या लोकांसाठी आणि त्यांना नेहमी चांगलं हे मार्गदर्शन करत असतो. तर त्याच्यामुळे मला पण असं वाटलं की आपण पण थोडासा कुठेतरी खारीचा वाटा उचलावा की काय करायला पाहिजे लोकांनी आणि कसं करायला हवं ते. कारण मी बघितले की आपल्याकडचे लोक जास्त करून, म्हणजे जेव्हा मी मुंबईमध्ये होतो तेव्हा मी बघत होतो की आपल्याकडची जास्त करून लोक येत नाहीत अशा नोकऱ्यांमध्ये किंवा मोठ्या ऑफिसेसमध्ये. मी बघितलं थोडासा न्यूनगंड असतो, कधी थोडासा काही प्रॉब्लेम असतो, भाषेचं थोडंसं हे वाटतं त्यांना. पण त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेलो आहे, पण हळूहळू करत तिथे आलो मी. तर तसंच माझ्यासारख्या अनेकांनी पण त्याच या क्षेत्रात यावं, कारण नोकऱ्या खूप उपलब्ध आहेत. आणि तुझ्या ट्विटवरून तर आम्हाला कळतंच, कारण तू ऑलमोस्ट म्हणजे जवळपास रोजच एक एक नवीन देत असतं की इथे ओपनिंग आहे किंवा इथे नोकरीची संधी आहे, इकडे जा, तिकडे बघा वगैरे. तर त्या संदर्भात तर ह्याच्यात मला महत्वाचे मुद्दे मांडायचे होते, म्हणजे की जर तुम्ही नोकरीसाठी जात असाल, मला असं वाटतं की तुझ्या मार्फत आम्ही सांगावं हे की काय करायला हवं. कारण मी बरेचदा बघितलंय की मी कुणाला सांगितलं, आता बसमधून मी जातोय तर बस आपल्या BST मध्ये कंडक्टर असतो, त्याला मी विचारतो तरी की तुमच्या घरात कोणी आहे का, आमच्याकडे फ्रेशरसाठी जॉब आहे, म्हणजे ते पास आउट झालेत का. तर ते बरेच जण असे असतात की त्यांना समजत नाही की कसं ऍप्लिकेशन करावं, बरोबर. प्रोफाईल बनवावा. तर हे हे माहिती होण्यासाठी म्हणून माझं असं मत आहे की तुझ्या मार्फत आम्ही त्यांना सांगावं की काय करायला हवं. नक्कीच नक्कीच. आतापर्यंत साधारणतः म्हणजे ऑफिशियल माझ्याकडे नोंदणी आहे की मी साधारणतः 1500च्या वर इंटरव्ह्यूज घेतले आतापर्यंत गेल्या बापरे. आणि इथे मी अजूनही घेतो, रोज घेतो मी इथे. म्हणजे बाहेर युरोपमध्ये ते अमेरिकन लोकांचे घेतो किंवा युरोपियन लोकांचे घेतो किंवा ब्राझिलियन, म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड. जसा प्रोफाईल येईल माझ्याकडे तसं मी त्यांचे इंटरव्ह्यू घेत असतो, टेक्निकल, नॉन टेक्निकल किंवा नॉन टेक. जनरल जे काही डिस्कशन असेल त्या संदर्भात वगैरे. तर ते बरोबर. तसं घेतो. त्याकरता थोड्या भाषा पण मला थोड्याशा शिकाव्या लागल्या. खरं. तर ते यायला पाहिजे. तर जसं तू मगाशी म्हणाला होता की आधी आपण या कॉलच्या आधी आपण जसं बोललो होतो तसं म्हणतो की जर तुम्ही प्रोफाईल बनवणार असाल ना, तर कमीत कमी 2 पानांचा असावा. बरोबर. पानावरती एकदम वरती ज्याला तुम्ही हेडर म्हणता, तिथे तुमचं थोडंसं नाव, पत्ता, ईमेल ऍड्रेस, फोन नंबर नाही दिला तरी चालेल, कारण ते आजकाल प्रायव्हसी आणि ह्याच्यामध्ये येतं. आणि फोन नंबर लगेच दिला नाही तरी चालेल, ईमेल ऍड्रेस द्या. एखादा ईमेल ऍड्रेस असा बनवा की जो वाचताना पण प्रोफेशनल वाटला पाहिजे. चुकीचं Jackie123.com वगैरे ते तसं काही करू नका. तुमचं नाव बऱ्याच जणांचे ईमेल ऍड्रेस असे पण असतात. इंजिनियर झालाय म्हणल्यानंतर तिथे ER म्हणजे इंजिनियर, ER. काय priya@gmail.com असे. मला वाटतं की हे ईमेल आयडी छोटे असले पाहिजे, जेणेकरून त्या रिक्रुटरच्या
म्हणजे त्याला लगेच क्लिक झालं पाहिजे, त्याला ध्यानात यायला पाहिजे. आठवायला, आठवण्यासाठी सुद्धा त्याला वेळ नाही झाला पाहिजे. आता समजा माझा सोपा आहे, माझा आर दलाल 3. आता आर दलाल 3 कोणाला म्हणलं की लगेच लक्षात येऊन जातं की यार सोपं आहे, लिहायला सोपं आहे आणि टाईप करायला सोपं आहे. असे अजून छोटे सोपं आणि हा अजून असे सोपं की हा तुमचं नाव आणि आडनाव आडनाव सोपं आहे, खरं हे आहे. असेल तर तुम्ही सांगताना त्यांना सांगू शकता की माझं नाव आडनाव @this.com असं @this.com. हे पण खूप सोपं होऊन जातं. हो हे हो हो, बरोबर आहे. आणि सर्टिफिकेशन असेल तुमचं, तुम्ही सर्टिफिकेशन केलेत, मायक्रोसॉफ्टचे असो, जावाचे असो, कुठले हेडरमध्ये त्याचे हे मिळतं तुम्हाला, ट्रान्सक्रिप्ट मिळते, छोटीशी असते जी हो हो त्यांच्याकडून मिळते, म्हणजे मायक्रोसॉफ्ट कडून किंवा सन कडून असते ती तुम्ही हेडरमध्ये राईट साईडला लावली तरी चालेल, छोट्या कुठेतरी की जेणेकरून कळू द्या, पहिल्यांदाच उघडलं की त्यांना कळतं की हा आपण ज्या कॅन्डिडेटसाठी बघतो आहोत तो खरंच म्हणजे याच्यासाठी पात्र आहे की नाही. अरे तर त्याचं सर्टिफिकेशन झालंय, हा महत्वाचा बरोबर. मुद्दा आहे तो. ते पहिल्या म्हणजे जेव्हा फर्स्ट लुक मध्ये ते जेव्हा येतं पहिल्यांदा त्या थोडक्यात रिक्रुटरला समजून जातं की हा एका जावा किंवा ओरॅकल किंवा रेड सर्टिफिकेशन ह्यानी रेडॅटचे किंवा जावाचे किंवा पायथनचे हे ग्लोबल सर्टिफिकेशन कम्प्लीट केलं बाबा. एक रेझ्युमेवर आणि तुमच्या प्रोफाईलवर वेगळा इम्पॅक्ट पडतो याचा. पण हे एवढे, आता तुम्ही एखादं सर्टिफिकेशन करता पण तुम्ही तिथे त्या रेझ्युमेमध्ये मेन्शन पण करता तिथे सर्टिफिकेशनचा लोगो सिम्बॉल जे काही आहे. पण ह्या केलेल्या सर्टिफिकेशन एवढं तुम्हाला नॉलेज पाहिजे. बरोबर, हे सगळ्यात मेन मुद्दा आहे. महत्वाचं. बरेच जण काय करतात, सर्टिफिकेशन आपल्याला मिळालं म्हणजे आपल्याला आता जॉब मिळेल. नाही, सर्टिफिकेशन आणि त्या सर्टिफिकेशनच्या लेवलचं जर तुम्हाला नॉलेज असेल तर त्या सर्टिफिकेशनला व्हॅल्यू आहे, नाहीतर बरोबर, त्या सर्टिफिकेशनला व्हॅल्यू नाही मिळणार. अगदी मान्य, अगदी मान्य. हे महत्वाचं आहे खूप, कारण लोकांना असं वाटतं की मी आज इंजिनिअरिंग फायनल इयरला मी 90% मिळवले किंवा मी डिस्टिंक्शन मिळवलंय आणि माझे खरंय 6 सर्टिफिकेशन आहेत, तर उद्या मी पाय ठेवला मार्केटमध्ये तर मला जॉब लगेच मिळायला हवा, असं नाहीये. नाही, खरंय कारण खरंय शक्यतो मी तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये काय शिकवलं याच्यावर प्रश्न नाही विचारणार जर मी इंटरव्ह्यू घेत असेल तर. मी करेक्ट. हे विचारणार. हा, इंडस्ट्रीमध्ये जे रिक्वायर्ड आहे किंवा त्या कंपनीचं जे कंपनीने एखादी पोझिशन ओपन केली किंवा त्या पोझिशनमध्ये जी प्रोफाईलसाठी जे स्किल्स रिक्वायर्ड आहे त्याच्यावरती खरे क्वेश्चन असतील इंटरव्ह्यू मध्ये. मुख्य म्हणजे तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्ही जे टेक्निकल स्किल्स टाकलेले आहेत ते स्किल्स आणि त्याच्याबरोबरच तुमचा जो फायनल इयरचा मेन प्रोजेक्ट असतो, मुख्य म्हणजे ह्या प्रोजेक्टवरच क्वेश्चन जास्त राहतात. कारण याच्यामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट काय आहे, तुम्ही काय काम करताय, तुमची इन्व्हॉल्वमेंट काय, तुम्ही काय ट्रबल शूट केलंय, त्यात काय इश्यू आलेले आहेत आणि ते तुम्ही कसे फेस केलेत आणि ते कसे रिझॉल्व्ह केलेत, हे खरं पाहण्यासाठी ह्याच्यावर क्वेश्चनिंग फ्रेशरसाठी होते. दुसरी गोष्ट एक्सपिरियन्स. आता हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. हे मी अनुभवलंय काही गोष्टी. आता जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स पर्सन होता, म्हणजे जेव्हा तुम्हाला 2+ इयर 3+ इयर एक्सपिरियन्स असतो, तेव्हा तुम्ही ज्या कंपनीत होता त्या काय तिथे तुमच्याकडे काय रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या ह्याच्यावर क्वेश्चनिंग होते मोस्टली. मग त्याच्यातून तुम्ही काय टेक्निकल स्किल किंवा जे काही नॉन टेक्निकल स्किल गेन केलेले त्यानंतर त्याच्यावर क्वेश्चनिंग होईल. एक हा लेवल येऊन जातो. आणि याच्यामध्ये मुख्य म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण डायरेक्ट इंटरमिडिएट आणि हायर लेवलवरच क्वेश्चन होते का काय. त्यामुळे लोक काय करतात, इंटरमिडिएट आणि हायर लेवलचेच क्वेश्चन प्रिपेअर करत असतात इंटरव्ह्यू साठी. बेसिक लेवलला जातच नाहीत. खरं पाहिलं तर मोस्टली इंटरव्ह्यू मध्ये बेसिक क्वेश्चनलाच हात घातला जातो. कारण ते त्यांना माहिती असतं, तुम्हाला तुमचं जर बेस जर परफेक्ट असेल तर तुम्ही वरच्या लेवल पर्यंत तुम्ही कुठेही जाऊ शकता. फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे झालं ते हेडर वरून झालं. त्याच्यानंतर पुढचा पार्ट यायला पाहिजे याच्यामध्ये की तुम्ही हे द्यायला हवं, समरी, थोडक्यात समरी द्यायला पाहिजे की प्रोफेशनल समरी यायला पाहिजे. मला इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि मला हा एक्सपिरियन्स आहे, याच्यामध्ये मी असं असं काम केलं होतं, किंवा ही इंडस्ट्री म्हणजे FMCG, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स आहेत, किंवा मेडिकल आहे, किंवा
इन्शुरन्स डोमेन आहे किंवा फायनान्स डोमेन आहे, ही थोडक्यात समरी द्या. इन कारण शॉर्ट आपल्याला तिथे डोमेन आणि स्किल्स तुम्हाला आपल्याला काय येतात आणि एक्सपिरियन्स ह्या 3 पॉइंट तिथं समरीमध्ये इन्व्हॉल्व करायचे. बरोबर. त्याच्याबरोबर अजून एक आहे की आता ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स नाही, तुम्ही फ्रेशर आहात, तर तुम्ही थोडंसं म्हणजे काय म्हणतात त्याला, की थोडं तुमची क्रिएटिव्हिटी वापरा, म्हणजे कलात्मकतेने घ्या थोडं, की हा मग मी कसं लिहायला पाहिजे इथे, मग मी हे असं बघितलं होतं, मग मी हे असं प्रोजेक्ट एक्झिक्यूट का केला, असं असं प्रोजेक्ट का बनवलं मी. तर कारण बऱ्याचदा इंजिनिअरिंग किंवा आय टी यांच्यासाठी फायनल इयरला काहीतरी प्रोजेक्ट सबमिट करायचं असतं. बरोबर. फायनल इयरचे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी किंवा कलात्मकता किंवा त्याच्यात तुमचे अनालिटिकल स्किल्स, की तुम्ही एखाद्या गोष्टीचं कसं विश्लेषण केलं आणि का हे करताय, तर तसं थोडंसं एक 4 ओळीत लिहिलं तरी फ्रेशरनी इन शॉर्ट फ्रेशरनी काय करायला पाहिजे, प्रोफेशनल समरी ह्या पॉइंट मध्ये, तर तुम्ही कोण आहात, फ्रेशर आहात ते एक्सपिरियन्स नुसार तिथे मेन्शन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला काय स्किल येतात, म्हणजे जे की तुम्ही फायनल इयरच्या प्रोजेक्टमध्ये वापरलेले आहेत, ते स्किल इन शॉर्ट मध्ये जर तुम्ही तिथे मेन्शन केले, म्हणजे इथे असं आपण डिस्प्ले करतोय की तुम्ही कॉलेज व्यतिरिक्त काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी मधून गेन केलेले स्किल तुम्ही मेन्शन करताय, बरोबर. जे की तुमच्या इन फ्युचर करिअरमध्ये किंवा ज्या कोणत्याही कंपनीसाठी तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहात ह्याच्यासाठी हे उपयोगाला येणार आहेत. बरोबर. हा पॉइंट हे जस्ट किती, आता बरेच जण काय करतात, 1 ते 2 ओळीमध्ये हे लिहितात. खरं पाहिलं तर हे नाही का, फ्रेशरनी हे एक ऍटलिस्ट 3 ते 4 ओळीपर्यंत 4 ओळी. लिहिणं, बरोबर. 4 ओळी सफिशियंट आहेत. आणि जे एक्सपिरियन्स पर्सन आहे, खरं तर यांनी एक्सपिरियन्स पर्सन साठी ऍटलिस्ट 6 ते 7 ओळीपर्यंत जायला पाहिजे. 10 ओळीचं ठेवा, काही हरकत नाही. काय फॉन्ट हरकत, पण फॉन्ट मिनिमम रिडेबल हवा, रिडेबल हा फॉन्ट मध्ये हवं, एकदम मोठा पण नाही, एकदम छोटा पण नाही. म्हणजे भडक अक्षरात नको, म्हणजे तुम्हाला समोरच्याला ते डोळ्याला त्रास न होण्यासारखा असावा. बरोबर आहे. म्हणजे त्याचं कलरिंग म्हणा किंवा त्याचं बोल्डनेस आणि साईज ही त्याचं प्रमाणात असली पाहिजे. इन शॉर्ट म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर तुम्ही तिथं टाइम्स न्यू रोमन वापरायचं आणि साईज जी वापरताल ती 11 किंवा 12च्या दरम्यान साईज 12च्या वापरायची. 12च्या आसपास असेल तरी चालेल. आणि साईज, टेक्स्ट त्याच्यानंतर साईज. काही जण थोडंसं रंगीत म्हणजे कसं असतं, की कॉलम मध्ये बनवतात ब्लू व्हाईट ब्लू. असं असतं. तर ब्लू व्हाईट हा कलर कधीच वापरायचा नाही, कारण हा ज्यांना म्हणजे काही जणांना समोरच्याला चष्मा ते इम्प्रेशनच वेगळं पडतं. पटकन दिसत नाही, कधी कधी ते रिडेबल करेक्ट, नसतं ते, म्हणजे असं पटकन करेक्ट. वाचता येत नाही. ब्लॅक अँड व्हाईट साफ सुधरा ठेवायचा, हो, स्वच्छ प्रोफाईल हवा. आणि त्याच्यानंतर म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर मग खाली तुमचा, की करंट जॉब, फ्रेशर असेल तर करंट प्रोजेक्ट, एक्सपिरियन्स असेल तर करंट जॉब, आणि त्याच्या अकॉर्डिंग 4-5 पॉईंट बुलेटेड पॉईंट्स हवेत. थोडी इन्फॉर्मेशन, माहिती थोडी, की कुठलं प्रोजेक्ट होतं किंवा कसं होतं. कारण बऱ्याचदा काय होतं, आता मी काही बँकिंग प्रोजेक्टसाठी किंवा काही याच्यासाठी करतो, ते मी क्लायंट डिटेल्स देऊ शकत नाही किंवा मी लिहू शकत बरोबर, नाही कोण क्लायंट आहे. बरोबर. तुम्ही ऍटलीस्ट एवढी माहिती द्या, की हे प्रोजेक्ट हे कोणती टेक्नॉलॉजी वापरून केलं, .NET होतं की जावा होतं की अझ्युर होतं की अजून काही होतं, तेवढं ते वापरून फक्त सांगा. आणि त्याच्यानंतर की पॉइंट्स, की बाबा आम्ही हे एक्झिक्यूट करताना आम्ही डेली स्टँडअप मीटिंग्स घेतल्या, किंवा आम्ही ही मेथडॉलॉजी वापरली, किंवा आम्ही ही डेव्हऑप्स पद्धत. इन शॉर्ट ह्याच्यामध्ये सांगायसारखा मुद्दा कसा आहे प्रोजेक्टमध्ये, की पहिल्यांदा येईल डिस्क्रिप्शन. इन शॉर्ट डिस्क्रिप्शन काय आहे बाबा, हा प्रोजेक्ट नेमका काय, प्रोजेक्टचं नाव आणि हे थोडक्यात डिस्क्रिप्शन येईल त्यामध्ये. असं डिस्क्रिप्शन असायला पाहिजे की 2 ओळी जर किंवा 3 ओळीचं जरी डिस्क्रिप्शन असलं तरी हा नेमका प्रोजेक्ट काय हे समोरच्याला लगेच क्लिक झालं पाहिजे. बरोबर. जावा मेकॅनिकल फील्ड मधला असो किंवा अदर फील्ड मधला असो. कुठलंही. ओके, आता समजा नॉन टेक्निकल पर्सनचं तर वेगळा पार्ट येईल ह्यामध्ये, हे आपण पुढच्या ह्याच्यात बोलूच आपण. बरोबर. पण आता समजा टेक्निकलच्या बाबतीत घ्यायला गेलो, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर ह्यांचा सगळ्यांचे प्रोजेक्ट इन शॉर्ट तिथे 3 ते 4 ओळीपर्यंत डिस्क्रिप्शन असायला पाहिजे, की जे हायलाइट झालं पाहिजे की यार हा काय प्रोजेक्ट आहे. इन बरोबर. शॉर्ट समजा एकाने बनवलंय बाबा, एकाने ऍप्लिकेशन बनवलंय समजा, की समोरचं फेस डिटेक्शन होऊन त्याचं टेम्परेचर समजलं पाहिजे म्हणून. बरोबर. आता या कोविडच्या सिच्युएशन मध्ये हे खूप
मोस्टली हा प्रोजेक्ट इम्पॉर्टंट म्हणावा लागेल हम्म. की कुठेही एखादा कॅमेरा लावला त्याच्यावर सेन्सर लावलाय तुम्ही, ते डिटेक्ट करणार, तुमचं फेस डिटेक्ट करणार आणि त्या फेस डिटेक्ट करून तुमचं टेम्परेचर कॅल्क्युलेट करणार. ह्याचं डिस्क्रिप्शन कसं आलं पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्याप्रमाणे 3 ते 4 ओळीमध्ये झालं पाहिजे. त्याच्यानंतर बुलेट पॉईंट घ्या किंवा इन शॉर्ट पॅरेग्राफ मध्ये बुलेट पॉईंट घेतलेले जास्त योग्य चांगलं राहतील. असतं. हा, याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता की ह्यात हा काय हा आता वरती सांगितलंय की हा प्रोजेक्ट काय आहे ते. त्याच्यानंतर इथे सांगायचं की तुम्ही काय काम केलंय, हम्म. तुमची Roles. इन्व्हॉल्वमेंट. हम्म. हा, तुमची इन्व्हॉल्वमेंट काय याच्यामध्ये ही मेन्शन करावं लागणार. त्याच्यामध्ये मग इश्यू काय आला होता हे आता प्रॉब्लेम काय आले ते येणारच आहे. कारण कोणताही असा प्रोजेक्ट नाही की ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही कोणाला काही ना काहीतरी ट्रबल शूट करायला. अपेक्षितच आहे. हा, अपेक्षितच आहे. याच्यामध्ये मग टाकायचं की काय इश्यू आलते. हे जास्त लांबट लावण्यासारखं नाहीये, थोडक्यात उरकायचं इथे, जेणेकरून हायलाइटेड पॉईंट घेता आलं पाहिजे इथे. काय तुम्ही काय काम केलं त्याच्यामध्ये, तुम्ही काय त्याच्यावर सोल्युशन काय काढलं बरोबर. लगेच म्हणता येणार नाही, पण एक सोल्युशन काय काढलं. ओके, मग त्याच्यानंतर तुम्ही याची जेव्हा टेस्ट राऊंड घेतला तेव्हा हे खरंच त्या तुमच्या मताप्रमाणे 100% नाही म्हणा, ऍटलीस्ट 60-70% तरी अॅक्युरेशन येतंय का. ओके, ते असं एक 6 ते 8 पॉइंट मध्ये उरकायला पाहिजे बाबा. अगदी मोजून 5-6 पॉईंट घेतले तरी चालतं, एवढं म्हणजे चालतात. मोठं नाही ठेवलं तरी चालेल. नाही, कारण काही प्रोजेक्ट मध्ये वाढू शकतं. समजा आता वाढू शकतं. काही मेकॅनिकलचे प्रोजेक्ट आहेत, मिनिमम तुम्ही म्हणायला गेला तर एक 5-6 पॉईंट तर पाहिजेच. हवेत. 5 ते 6 पॉईंट आवश्यकच आहेत. आणि मग ते म्हणजे रिव्हर्स ऑर्डर मध्ये तुम्ही लिहा की करंट जॉब, मग त्याच्यानंतर त्याच्या आधीचा कुठला असेल तर आधीच त्या आधीचा, असं करून. आणि मग सगळ्यात शेवटी की तुमचं शिक्षण, तुम्ही ऍडिशनल काय तुमचे हॉबीज किंवा नाही, मला तर वाटतं हॉबीजची काही आवश्यकताच नाही, कारण नसते. हा, शक्यतो नसते. पण आपण ऑफिसमध्ये वर्क करतोय, नाही तिथे पण हॉबीज. हॉबीज काय होतं, इथं मी युरोपमध्ये बघितलं, युरोपमध्ये ना किंवा US मध्ये पण मी थोडं बघितलं, तर ते बऱ्याचदा ना प्रश्न, म्हणजे आता तुम्ही जर लोक आपल्याकडे लिहितात की रिडिंग बुक्स, मग कुठले बुक्स ह्याच्यावरती विचारतात ना, म्हणजे विचारलेले, मला पण विचारलेलं आहे. म्हणजे मी हॉबीज लिहिलं होतं. मी आता फ्रान्समध्ये जेव्हा इंटरव्ह्यू दिला तिथे सुद्धा मला हे सेम क्वेश्चनिंग झाली होती. ते म्हणे तुझं रेझ्युमे मध्ये हे मेन्शन नाहीये. म्हणलं मी ओरली असं सांगू शकतो, पण रेझ्युमे मध्ये लिहावं असं मला योग्य वाटलं नाही, कारण मी टेक्निकल साठी इंटरव्ह्यू देतोय आणि तिथे काम करायचं टेक्निकली, हॉबीजचं काही सध्या काम नाही. मी ओरली सांगू शकतो म्हणलं तुम्हाला, मी ओरली सांगायला काय हरकत नाही असं मला वाटतं तिथे मेन्शन करण्यापेक्षा. हा, पण माझ्या मते ना युजली काय होतं, म्हणजे मी बघितलंय की युरोपमध्ये किंवा आउट ऑफ इंडिया आहे, तुम्ही जेव्हा बघता ना तेव्हा बऱ्याचदा हे विचारतात, बघतात हे की आहे की नाही ते, किंवा करतात की नाही, वेगळं काही आहे की नाही ते पण थोडं बघतात. कारण मला आता टेक्निकल मध्ये काय होतं, म्हणजे आता मी माझ्या लेवलला जर मी इंटरव्ह्यूला गेलो ना, तर मला युजली 2 प्रश्न विचारतात फक्त. एक म्हणजे तुम्ही सोल्युशनिंग कसं करता, आणि आधी काय केलं होतं बरोबर. ते. आणि त्याच्यानंतर मग बाकी याच्यावर येतात, कारण त्यांना हे हवं असतं की तुम्ही ह्याच्या बरोबर अजून काय करता, कसं करता, तुमचा अप्रोच कसा आहे कोणत्याही म्हणजे याच्यासाठी. मग तुमचा कुठल्या गेम मध्ये इंटरेस्ट आहे का, कारण मला मी टेनिस खेळतो स्वतः, मी इकडे क्लब लेवलला पण खेळतो. त्यांनी मग मला विचारलं, मग थोडे टेनिसवर प्रश्न विचारले. म्हणजे तो टेक्निकल इंटरव्ह्यू झाला 10 मिनिटाचा, पण बाकी हे सगळं डिस्कशन झालं 20 मिनिटाचं झालं. मोस्टली इंडिया, आउट ऑफ इंडिया कंट्री ज्या काही आहेत तिथे जे इंटरव्ह्यू होतात, तिथं पाहायला गेलं तर असं टेक्निकल डिस्कशन किंवा असं टेक्निकल इंटरव्ह्यू म्हणून असं होत नसतं. एक काय म्हणतात, फ्रेंडली ऍटिट्यूड बघतात आणि फ्रेंडली इंटरव्ह्यू घेतला जातो, की जेणेकरून समोरच्याला कम्फर्टनेस वाटला पाहिजे, की आवडल्यासारखं नको. पण हे इंडियामध्ये आपण असं पाहायला गेलो ना तर डायरेक्टली ते वेगळ्या पद्धतीत स्टार्ट होऊन जातं कधी कधी. त्या संदर्भात पण मला बोलायचं होतं, कारण काय होतं, मी बघितलं आपल्याकडे लोक बरेच लिहितात. म्हणजे माझ्याकडे भारतातून तर रोज येतात प्रोफाईल, म्हणजे आमच्या ऑफिस कडून येतात मला, ते आपल्या भारतातले पण असतात, बरेच जण असतात. खेदाची गोष्ट ही आहे ना की महाराष्ट्रातले किंवा आपल्या ह्याच्यातले फार कमी येतात. म्हणजे मला आता 10 मध्ये फक्त 2च मिळाले होते, किंवा एकच.
बरोबर. तर तरी म्हणजे आमच्याकडे इकडे मराठी मंडळ किंवा हे नुसतं मराठी जन या याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहेत. 30,000 आमचं सभासद आहे इकडे एवढ्या. बापरे. हा. पण आता बरेच जण खूप वर्षापासून आहेत, बरेच जण चांगले सेटल झालेत वगैरे, पण तरी पण मी तेच म्हणतो की आपल्या लोकांनी थोडं बाहेर पण बघायला हवं. मराठींनी थोडं बाहेर पण बघ. आता आपल्या इथे आता तुम्हाला सांगतो, कालचीच गोष्ट मी ट्विट केलं होतं माझ्या हँडलवरून, की बँगलोर इज अ वर्ल्ड फास्टेस्ट ग्रोईंग टेक हब बँगलोर. आपल्या इथं न्यूनगंड असं आहे की आम्हाला पुण्याच्या बाहेरच्या सर्कलच माहित नाही. म्हणजे पुणे म्हणजे एक पूर्ण जग असल्यासारखं आहे असं खूप जणांचं आहे. आणि याच्यामध्ये बाकी जणांचं काय मुद्दा येतो की झाला ग्रॅज्युएशन झालं, डिग्री झाली की बाबा जा पुण्याला. आता मला एक गोष्ट समजत नाही, जा पुण्याला म्हणलात तर खरं, पुण्याच्या वेशीवर गेल्यावर कंपनी थोडी तुमचं स्वागत करणार आहेत की बाबा आमच्याकडे याच जॉब आहेत. नाही, आता टेक्नॉलॉजी एवढी मोठी झालेली आहे, एवढी मोठी प्रगत आहे की तुम्ही तुमच्या खेडेगावात जरी बसून पुणेच नाही तर अमेरिकेत सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. बरोबर आहे. हे लोकांना का समजत नाही हेच कळत नाही कधी कधी. हा आणि पॉइंट आहे खरं तर. हो, खूप खूप सारे जॉब ओपन म्हणजे आहेत. नुसतं मी आयटीचं नाही म्हणते, नॉन आयटी मध्ये पण नॉन बरेच आय टी आहे. पण. हो हो फक्त हो. जिथे जिथे त्यांची स्थानिक भाषेचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ते त्यांनाच बरोबर हे देतात. पण त्याच्या व्यतिरिक्त पण म्हणजे नुसतं मी त्याचं नाही म्हणते, नॉन आयटी म्हणजे जसे आपल्याकडे काही जण टेल्को मध्ये किंवा अजून महिंद्रा इन्फोसिस, मध्ये वगैरे आहेत जे मेकॅनिक आहेत. मेकॅनिकल, हा, पण टाटा टाटा त्यांच्यासाठी स्टील पण मध्ये पण आहेत. हा, तर त्यांच्यासाठी पण भरपूर आहे बाहेर. फक्त काय होतंय की आता जेव्हा मी करत होतो, जेव्हा मी माझ्या वेळेस जेव्हा मी मी ग्रॅज्युएट नव्हतो झालो, पण मी डिप्लोमा घेतला होता. पण तेव्हा मला असं कोणी मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं की अरे बरोबर इकडे पण बरोबर. बघ, तिकडे पण बघ वगैरे, असं नव्हतं. करेक्ट करेक्ट. ओघाने आलं म्हणून मी ते केलं. तर त्या संदर्भातच सांगतोय मी की थोडंसं आहे ना, वाचन ठेवा, थोडं बघा. कारण येतात जॉब आणि कंपनी जशा असतात, काही कंपनी अशा असतात जे स्पॉन्सरशिप देतात तुमच्या विजाची. बाहेर जाण्यासाठी. काही बरोबर कंपन्या असं असतात की जे डॉक्युमेंट्स देतात आणि स्पॉन्सरशिप म्हणजे तुम्हाला ते करायला लागतं पुढची प्रोसेस. मग बरोबर त्याच्यासाठी साधारणतः €1,000 किंवा $1,000 खर्च येतो. बरोबर तो बरोबर. सुरुवातीला थोडा त्रासदायक असतो, पण एकदा जर तुमचं झालं तर ते €1,000 तुम्हाला एका महिन्यात काय ते, रिकवर होऊन जातात, सगळे रिकवर होतात. हा, ते 10 दिवसाचा पगार आहे तुमचा तो. पण आपल्या इथे न्यूनगंड असा आहे डोक्यात सगळ्यांच्या की पुणे पाहिजे. पुणे पुणे आता बँगलोरमध्ये एवढे जॉब आहेत, हैदराबाद आता मेकॅनिकल तर तुम्हाला कुठं नाही सांगत. मेकॅनिकलचं मोस्टली सगळ्यात जास्त जॉब सध्या महाराष्ट्रात पाहायला गेला तर कोल्हापूर, त्याच्यानंतर काही प्रमाणात पुण्यात आहे. बरोबर. मोस्टली सगळ्यात जास्त जॉब हे सुरत साईडला आहे. बरोबर. सुरत, त्यानंतर हैदराबाद, त्यानंतर राजस्थानमध्ये राजकोटला सगळ्यात जास्त आहेत. कारण ज्या काही स्टील इंडस्ट्री आणि बाकीच्या इंडस्ट्री आहेत त्या सगळ्या राजकोटमध्ये जास्त आहेत. त्याच्यानंतर तुमचा नंबर लागतो इंदोरला, इंदोर साईडला, एमपी मध्ये. इथे पण मेकॅनिकल आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर फार्माकडे वळालात तर फार्मामध्ये बडोदा, बडोद्यानंतर हैदराबाद आणि तेलंगणा, अहमदाबाद पण आहे. इथे तर जसं आपल्या इकडे आयटी पार्क असतात तिथे त्याचं फार्मा पार्क असल्यासारखे आहेत. बरोबर. अहमदाबाद, बडोद्या या ठिकाणी बरोबर. मोस्टली फार्माच्या कंपन्या जास्त आहेत. आपल्या लोकांना एकच आहे की तुम्ही आता वेळ आहे, तुमचं वय पण असं नाहीये की 60-70 झालंय आणि तुम्ही कुठे जाऊ शकत नाही. तुमचं वय यंग आहे. तुम्ही आत्ताच जर बाहेर पडलात आणि 1-1.5 वर्ष तिकडे बाहेर बँगलोर, हैदराबाद किंवा अदर कंट्रीमध्ये जाऊन पुन्हा बॅक टू तुम्ही तुमच्या होम लोकेशनला येताय, तुम्हाला पाहिजे तसं पुणे, मुंबईला, औरंगाबादला, तर चालेल. तुम्ही तरी हे सगळ्यात बेस्ट आहे. कारण तुम्हाला इथे एक एक्सपिरियन्स आलेला असतो, तुमचं पॅकेज तुम्हाला पाहिजे ते मिळालेलं असतं आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही बॅक टू होम येता तेव्हा तुम्हाला ह्याच्यापेक्षा एखाद्याच वाढूनही मिळतं, एखादी चांगली प्रोफाईलवर तुम्हाला मिळू शकतं. पण तुम्हाला एक ऍटलिस्ट तुम्हाला स्टार्ट तर मिळून जातो. बरोबर. तुम्हाला जर समजा आता पुण्यात संधी नाही मिळते आणि तुम्हाला जर पुण्यात संधी नाही मिळते आणि तुम्हाला बाहेरच्या याच्यामध्ये मिळतंय, हैदराबाद किंवा बँगलोरला मिळतंय सध्या, ओके ऍक्सेप्ट करा. तुम्हाला आटलं मिळतं तरी आहे ना, संधी कशाला घालवायची, फ्रेशर आहे, बरोबर. गेलो आपण, ऍक्सेप्ट केलं, हे केलं.
आपला आता ठीक आहे, आता आपण एक आपलं मूळ मुद्द्यावर, आपला रेझ्युमेचा मेन मूळ खरा मुद्दा येतो. आता आपण झालं आपलं प्रोजेक्ट झाल्यानंतर मग काय आलं पाहिजे, तर मला वाटतं की तुम्ही काही इनप्लांट ट्रेनिंग केली आहे किंवा इंटर्नशिप केली आहे ह्याची माहिती यायला पाहिजे इथे. इनप्लांट ट्रेनिंग ही वेगळी आणि इंटर्नशिप ही वेगळी, हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. इनप्लांट ट्रेनिंग म्हणजे तुम्ही कॉलेज सुरू असताना शेवटच्या वर्षामध्ये किंवा शेवटच्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये कुठे एखाद्या कंपनीत इंडस्ट्रीयल काम करताय, हे झालं इनप्लांट ट्रेनिंग. म्हणजे इंजिनिअरिंग चालू असताना किंवा शिक्षण घेत असताना. हा, आणि शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये ऍज अ इंटर्नशिप म्हणजे ऍज अ इंटर्न म्हणून काम करताय, प्रशिक्षणार्थी, म्हणजे जो की आता इंडस्ट्री मधलं काहीतरी शिक्षण घेतोय ऍक्च्युअल झाल्यानंतर, ह्याला म्हणतात इनप्लांट ट्रेनिंग आहे, इंटर्नशिप. असं मी याचा एक काय म्हणतात त्याला, एक व्याख्या, ह्याला एक हे केली, डेफिनेशन एक दिली माझ्याप्रमाणे. बरोबर. हे दिलं ना, 2 पानी व्यवस्थित ठेवला ना प्रोफाईल, तर वाचणाऱ्याला पण पटकन होतं. कारण तुम्हाला बाकी जे आहे, म्हणजे तुम्ही त्याच्यात अख्खा निबंध लिहिण्याची गरज नाही. कारण तुम्हाला जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देता, तेव्हा तुम्हाला हे सगळं बोलायचंच असतं ते. खरंय. आता जेव्हा तुमचा हे प्रोफाईल सगळा व्यवस्थित झालाय, तुम्ही बघून घेतलाय, कुणाकडे तुम्ही चेक करून घेतलाय, एकदा व्हॅलिडेट करून घेतला की बाबा हा याच्यात काही मिस्टेक नाही, काही नाही. खरं तर ज्यांना व्हॅलिडेट करायचं ना, मी तर खरी गोष्ट म्हणेन, तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला जा, भले सिलेक्ट हो रिजेक्ट हो, काही घेणं देणं नाही ह्याच्याशी. हे अपेक्षा ठेवायचं नाही की बाबा आपण सिलेक्ट होऊ का रिजेक्ट होऊ. आपण काय करायला पाहिजे, इंटरव्ह्यू झाला ना आपला, तर त्या HR ला जाऊन विचारायचं की हा माझा रेझ्युमे आहे, ह्याच्यामध्ये काय पॉइंट असले पाहिजे, काय ह्याच्या हा बरोबर आहे का, हा पॉइंट विचारायला पाहिजे, किंवा ह्याच्यात काही ऍडिशन पाहिजे का, किंवा ह्याच्यामध्ये मी ह्याच्यातलं काही भाग काढून ठेवू का, याची मांडणी कशी असते, असं प्रत्येक ठिकाणी विचारलं पाहिजे. म्हणजे तो तुम्हाला सिलेक्ट करू अथवा न करू, हे विचारायचं काम आपलं राहतं. आता मी असंच करायचो जेव्हा मी फ्रेशर होतो तेव्हा. प्रत्येक कंपनीमध्ये कुठे इंटरव्ह्यूला गेलो, त्याला म्हणायचं की ओके तू सिलेक्ट कर रिजेक्ट कर, मला काही हे नाही, पण हे ह्याच्यातून सांग. असं करत करत मी जवळपास 20-22 वेळा माझा रेझ्युमे बदलला. शेवटी कुठे एखादा फॉर्मॅट तयार झाला होता साचा. ते बरोबर तसंच करायला लागतं, त्याशिवाय होत नाही ना, कारण काही ना काही हवं असतं, काही ना काही. आता एकदा तुमचं पूर्ण झालं सगळं, समजा हे तुम्ही व्हॅलिडेट केलं, सगळं विचारून घेतलं, फीडबॅक घेतला, त्याच्यानंतर तुम्ही बदलला. ह्याच्यानंतर जेव्हा तुम्ही अप्लाय करता किंवा तुम्हाला फोन येतो की तुमचा आम्हाला प्रोफाईल हवाय, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून थोडी माहिती घ्यायला पाहिजे. HR कडून किंवा कन्सल्टंट कडून त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी. आणि माहिती ती अशी हवी, कारण आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे मी एक बघितलं शक्यतो की आपल्याकडे सांगताना सगळंच सांगतात, म्हणजे अथपासून इथीपर्यंत सगळंच हवं असतं त्यांना. जे 3-4 वर्ष किंवा 5 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल किंवा अगदी 10 वर्षाचा असेल, तरी सगळं करणं शक्य नसतं. कारण बऱ्याचदा आपण अशा प्रोजेक्टमध्ये काम करतो जिथे आपल्याला सपोर्ट द्यायचा असतो. सपोर्ट म्हणजे तुम्ही नवीन जास्त काही करू शकत नाही किंवा करत नाही. ठीक आहे, ते मान्य आहे, पण तरी त्यांना सांगताना सांगायचं किंवा विचारायचं की कोर स्किल काय हवंय आणि ऍडिशनल काय हवंय. बरोबर. हे 2 मुख्य मुद्दे विचारून घ्यायचे आणि तसं मग तुम्ही तुमची तयारी चालू ठेवायची की हा कोर स्किल, ते .NET विचारलंय किंवा रेस्ट विचारलंय किंवा जावामध्ये विचारलंय ना, तर मग तुम्ही म्हणजे आता स्प्रिंग जावा, म्हणजे स्प्रिंग जावामध्ये अजून काय असेल, क्लासेस, ऑब्जेक्ट, तुमचं दुसरं कुठलं असेल, मेकॅनिकल किंवा याच्यातलं असेल की तुम्हाला एखाद्या प्रॉडक्ट बद्दल करायचं असेल, तर तुम्ही ते लक्षात घ्यायला पाहिजे की याचा एवढा डायमीटर का, याचं तेवढं का. कारण आता आहेत एक जण आहे, त्यांची इथं मुंबईत कंपनी आहे, त्यांच्या इथे इंटरव्ह्यूला एक जण आला होता, मेकॅनिकल साठीच ओपनिंग होती. कंपनीचे खरं तर CEO आहेत, ते कधी इंटरव्ह्यूला बसत नाहीत, म्हणजे इंटरव्ह्यू अटेंड करत नाहीत. पण एक दिवस ते इंटरव्ह्यू घेण्यासाठी त्यांच्या इंटरव्ह्यू टीम सोबत बसले. मुलगा होता मेकॅनिकल इंजिनियर. आता त्यांनी याला साधा प्रश्न विचारला, 1 mm म्हणजे किती सेंटीमीटर. त्याला एक साधं हे सांगता चाललं नाही, पण तो मेकॅनिकल इंजिनियर आहे. अरे बाबा, तू व्हर्नियर कॅलिपर वापरतो, व्हर्नियर कॅलिपर साठी तर MM आणि सेंटीमीटर मीटर हे तर मस्तच महत्वाचं आहे, तुम्हाला हे समजलं पाहिजे म्हणे.
तुला हेच साधं येत नाहीये. तुला जर अजून लोक काय करतात इंटरव्ह्यूला तयारी म्हणजे इंटरव्ह्यूला जाताना त्यांना वाटतं की आपल्याला फार मोठंच विचारणार आहे. म्हणजे जावासाठी पोझिशन आहे म्हणल्यावर तिथे काय करतात जावाचे पूर्ण क्लासेस, इन्स्ट्रक्टर्स सगळं एकदम करून जातात मस्तपैकी. पण तिथे गेल्यानंतर वेगळंच सुरू होऊन जातं, C++ वरच येऊन जातात. आता इथे काय आहे? इथे खरं तर जावाचा बेस आहे सी. म्हणजे कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजचा गेला तरी इथे लॉजिक डेव्हलप करायचं असेल तर पहिले सी लँग्वेजच तुम्हाला जमली पाहिजे प्रॉपरली. ज्यांचं कोणाचं लॉजिक सी मध्ये प्रॉपर जमलं तो पुढचं कोणती लँग्वेज असू दे, जावा असू दे, अँग्युलर असू दे, काय असू दे, त्याला बरोबर लक्षात येऊन जातं की इथे काय आन्सर करायचंय ते. थोडं हा मेन पॉईंट. माहिती पाहिजे. हा, माहिती हा, हवी. लोक काय करतात बरेच जण इंटरमिडिएट वर आणि एक्स्ट्रीम वरच्या प्रोफेशनल लेवलवर निघून जातात. कारण पाहिलं तर बेस आधी बघायला पाहिजे. बेस. बेस सगळ्यात मोठा आहे, इम्पॉर्टंट आहे सगळ्यात. पण ते प्रश्न तेच मी म्हणले ना की आपण पण प्रश्न त्यांना असे विचारले पाहिजेत ना की त्यांनी पण विचार केला पाहिजे की हा बाबा हे सिरियस आहेत या जॉब बाबतीत. सिरियस आहे, जर बरोबर, हे खरं. विचारतायत तर हे सिरियस आहेत जॉब बाबतीत. आणि समोरच्याची अशी अपेक्षा नसते की म्हणजे तो इंटरव्ह्यू घेणार असतो की बाबा तुझं तुझं सगळंच बरोबर येईल, असंही नसतं. हा, ऍटलिस्ट तुम्ही 100% तुम्ही ऍटलिस्ट 60% जरी त्याचं उत्तर बरोबर देताय, 60%, 70%, ओके, म्हणजे ह्याला काहीतरी ह्याच्याबद्दल नॉलेज आहे आणि ह्याच्याबद्दल काहीतरी माहिती आहे हे त्याला लक्षात येऊन जातं. इथेच तुम्ही क्लिअर होऊन जातात. हा, बरोबर आहे, ते आहे, ते होत. त्याकरताच मी म्हटलं की आपण आपल्याकडून पण प्रश्न तयार ठेवले पाहिजेत. ऍज अ कॅन्डिडेट आपल्याकडे पण भरपूर प्रश्न हवेत की हा हे असं आहे, मग हे तुम्ही म्हणजे तुम्ही असं करताय ना, किंवा ते विचारायचं की जर मी सिलेक्ट झालो तर कुठल्या प्रकारचा जॉब मला करायचा आहे. मी सपोर्ट मध्ये असणार आहे की मी डेव्हलपमेंट मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर हा, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये सपोर्ट 24/7 आहे की काय आहे. त्याच्याबद्दल 24/7 असेल तर तो कसा आहे, रोटेशनल आहे की कसं आहे, मग ते रोटेशनल कसं चालणार आहे. बरोबर आहे. हा, आणि 24/7 मध्ये मग SLA काय असतात, म्हणजे तुमचा रिस्पॉन्स टाइम काय असायला हवा, हे थोडंफार म्हणजे ठीक आहे ते एकदम सांगत नाहीत बऱ्याचदा की तुमचा ह्या प्रकारचा जॉब आहे, किंवा मग टेक्नॉलॉजी काय आहे, मग लेटेस्ट आहे का, मग जुनी असेल तर मग जुन्यासाठी मला काही तयारी करायला लागेल का, किंवा नवीन असेल तर नवीनसाठी मला काही तयारी करायला लागेल का, हे थोडंसं विचार. ठीक आहे तुम्ही .NET 4.5 वरती काम केलं असेल पण 4.7चा आहे किंवा 2.0चा आहे, तर असं एकदम दाखवायचं नाही की म्हणजे मी नाही का म्हणजे मला सगळंच माहिती आहे. थोडंसं विचारून घ्यायचं की याच्यासाठी असं आहे का, किंवा लिमिटेशन्स काही नसणार आहेत ना वगैरे, हे विचारायचं. त्याच्याबरोबर अजून एक विचारून घ्यायचं की ट्रेनिंग देते का कंपनी. हे मी इंटरव्ह्यू किंवा ह्याच्यानं म्हणजे जेव्हा तुम्हाला फोन येतो की बाबा असं असं आहे, किंवा तेव्हा हे असे प्रश्न किंवा ही अशी माहिती त्यांच्याकडून घेतली पाहिजे. थोडे घेतले पाहिजे त्यांच्याकडून. आणि हेच प्रश्न तुम्ही इंटरव्ह्यू झाल्यानंतर पण, म्हणजे जेव्हा सगळं तुमची प्रोसेस होती तेव्हाही विचारून घ्या. खरं तर खूप जण नाही का इथे घाबरतात की समोरचा त्या HR ला विचारू तरी कसं. अरे काहीच हरकत नाही, आपल्यासारखाच माणूस येतो. मोक्या पद्धतीने तुमच्या ज्या क्वेरी आहेत ते खरं तर यांनी विचारलं पाहिजे. सगळ्यात मुख्य म्हणजे बोलते झाले पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला साधं उदाहरण देऊ, तुम्हाला भूक लागली आहे हे जेव्हा तुम्ही तुमच्या आईला सांगता तेव्हा आईला कळतं की बाबा याला भूक लागली. नाही आईला कसं कळणार की बाबा याला भूक लागली म्हणून. तुम्ही जेव्हा बोलता तेव्हाच समजतं. त्यामुळे इथे नाही का बोलतं झालं पाहिजे. तुम्ही जेवढे बोलते होणार तेवढं तुम्हाला जास्त माहिती कळत जाणार, त्याच्यातून तुमची इम्प्रुव्हमेंट होत राहणार. आता मेन मुद्दा आपला की रेझ्युमे. आता मी इन शॉर्ट मध्ये एक फ्लो सांगतो कसा कसा असावा अंदाज. तुम्ही पण मला काही माझं चुकलं तर सांगा मला. त्याच्यामध्ये मी फोन फ्लो सांगेल, वरती तुमचं आधी राहील की नाव आणि डिटेल्स, म्हणजे डिटेल्स मध्ये मेन प्रोफाईल नेम राहील तुमचं. तिथं फ्रेशर असेल तर काही नसेल, तिथं एक्सपिरियन्स असेल तर तुमच्या आधीच्या कंपनीचं तिथे हे येईल, डेझिग्नेशन येईल. त्याच्यानंतर ईमेल ऍड्रेस, लिंक्डइन ID आणि चालू मोबाईल नंबर. बरोबर. त्याच्यामध्ये +91 तुमचा कंट्री कोड किंवा जो काही कंट्री कोड असेल तो तिथे असायला हवा. हा, कारण जर तुम्ही आउट ऑफ कंट्री अप्लाय करत असाल तर तिथे जेव्हा जे तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील तेव्हा तिथे कंट्री कोड फार आवश्यक आहे, असं मला वाटतं. त्याच्यानंतर येईल प्रोफेशनल समरी.
बरोबर. समरी इन शॉर्ट समरी म्हणजे तुमच्या पूर्ण रेझ्युमेचं कन्क्लुजन म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. हा, त्याच्यानंतर येईल प्रोफेशनल, त्याच्यानंतर फ्रेशर असतील तर अकॅडमिक्स येईल, आणि जर एक्सपिरियन्स असेल तर प्रोफेशनल एक्सपिरियन्स येईल तिथे. बरोबर. प्रोफेशनल एक्सपिरियन्स मध्ये तुम्ही मेन्शन करायचं की तुमचं क्लायंट होता किंवा जे काही असेल तिथं मेन्शन करायचं, त्याला तुम्ही किती सालापासून किती सालापर्यंत तुम्ही तिथे हे करत होता ते. पण 2-3 क्लायंट असतील तर तिथे प्रॉपरली मेन्शन करायचं, किंवा 2-3 प्रोजेक्ट असेल तर ते प्रोजेक्ट पण प्रॉपरली मेन्शन हे करायचे. आता फ्रेशरसाठी अकॅडमिक्स झाले की लगेच खाली काय घ्यायचं, टेक्निकल स्किल महत्वाचे. टेक्निकल स्किल पॉइंट वाईज घ्यायचे काय काय ते. एक्सपिरियन्स साठी सुद्धा तिथे जेव्हा तुमचं प्रोफेशनल एक्सपिरियन्स येईल त्याच्यानंतर खाली टेक्निकल स्किल मेन्शन करायचे बुलेट पॉइंट्स मध्ये, किंवा लिस्टेड पॉइंट मध्ये केले तरी काही हरकत नाहीये. पाईप सेपरेटेड असेल तरी उत्तम. त्याच्यानंतर फ्रेशरचा येईल प्रोजेक्ट. फायनल इयरच्या लास्ट सेमिस्टर मध्ये केलेला एक प्रोजेक्ट जो की तुम्ही कॉलेजला युनिव्हर्सिटीला सबमिट करता तो प्रोजेक्ट. तो एक्सपिरियन्स मध्ये येईल सर्टिफिकेशन. आयटी मध्ये असाल तर सर्टिफिकेशन येतील. सर्टिफिकेशन म्हणजे कोणते सर्टिफिकेशन, तर लोकल क्लासेस मधून मिळाले सर्टिफिकेशन नाही, तर ग्लोबली तुम्ही काय केले, समजा AWS आहे, रेड हॅट आहे, ओरॅकलचे किंवा पायथन लँग्वेजेस मधले जे काही ते येतील त्यामध्ये. हा, त्याच्यानंतर जर तुम्ही नॉन टेक्निकल मध्ये असाल तर तुमचे इथले टॅली, DTP, GST ह्याच्यामधले येतील. पुन्हा ह्याच्यानंतर येईल की फ्रेशर मध्ये जेव्हा आपण प्रोजेक्ट घेतो, प्रोजेक्ट नंतर पॉईंट घ्यायचं की एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी असा पॉईंट हेडलाईन देऊ शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही इनप्लांट ट्रेनिंग, इंटर्नशिप, किंवा तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त काही बाहेरच्या कम्युनिटी आहेत तुमच्या, जसं की ओपन सोर्स मध्ये रेड ओपन सोर्स कम्युनिटी आहेत भरपूर, किंवा मेकॅनिकल मधले काही वेगळ्या कम्युनिटी आहेत, किंवा IEEE मधले जर तुम्ही काही तुमचा प्रोजेक्ट सबमिट केलाय, काही पेपर सबमिट केले, तर ते तुम्ही याच्यामध्ये एक्स्ट्रा करिक्युलम मध्ये मेन्शन करू शकता. हे फ्रेशर. एक्सपिरियन्स साठी सर्टिफिकेशन हा पॉईंट झाल्यानंतर इथे मला वाटतं की यायला पाहिजे की तुम्ही जर हॉबीज टाकणार असाल तर टेक्निकल हॉबीज टाका, म्हणजे की तुमच्या फील्डच्या रिलेटेड हॉबी. जसं की तुम्ही जर जावा डेव्हलपर आहात तर तुम्ही सांगू शकता की गिटवर माझे काही कोर्स मी हे केलेले किंवा आहेत आणि मी काय असा प्रोजेक्ट करतो. ओपन सोर्स मध्ये डेव्हऑप्स किंवा क्लाउड किंवा लिनक्स याच्यामध्ये असाल तर तुम्ही सांगू शकता की मी काही असे काही प्रोजेक्ट केलेत किंवा असे काही कमांड्स किंवा असे काही स्क्रिप्ट लिहिलेत की जे हेल्पफुल आहेत बाबा काही कामासाठी, माझ्या याच्यासाठी, डे टू डे टास्क साठी, असं काहीतरी. त्याच्या एक्सपिरियन्स लोकांनी याच्यामध्ये असं करू शकता की आम्ही काहीतरी एका कम्युनिटीमध्ये माझं काहीतरी याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे बाबा, जसं की फेडोरा कम्युनिटी आहे, रेड हॅट कम्युनिटी, ओपन सोर्स कम्युनिटी आहेत, अशा प्रत्येक यांच्या कम्युनिटी आहेत. पायथन हे आता IT मधलं झालं. नॉन टेक्निकल आपले बाकीचं झालं सिव्हिल किंवा मेकॅनिकल, यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या आहेत काही कम्युनिटी. हे तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. किंवा मेकॅनिकल किंवा सिव्हिल लोकांनी असं सांगू शकतात की आम्ही काही हे असे प्रोजेक्ट केलेले आहेत, आम्ही असे काही, मला मेकॅनिकलचे पोरं सांगू शकतात की आम्ही एखादं असं काही टूल बनवलंय किंवा आम्ही काय स्ट्रक्चर असे डिझाईन केलेले. सिव्हिलचे लोक सांगू शकतात यामध्ये की असे डिझाईन्स केलेले. हे हॉबीज सांगायचे असेल तर अशा हॉबीज सांगाव्यात, ना की रीडिंग, स्विमिंग. हे तुम्ही सांगू शकता, पण जेव्हा हे ओरली इंटरव्ह्यू सुरू असताना हे सांगू शकता अशा हॉबी. लास्ट पॉइंट, आता याच्यामध्ये फ्रेशरनी पण ह्या अशा हॉबीज जरी सांगितल्या तरी वेल अँड गुड. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट येईल की तुमचे बरेच लोक काय करतात तिथे पर्सनल डिटेल म्हणून हेडलाईन देतात. खरं तर हे चुकीचं आहे. तुमचे काय मॅरिटल स्टेटस, तुमचा सेक्स, तुमचा घराचा पत्ता, ब्लड ग्रुप, बर्थ डेट, हे करता मला वाटतं की हे इम्पॉर्टंट नाही. ते सिलेक्ट झाल्यानंतर HR विचारतोच, त्याच्यामुळे विचारतोच आहे. खरं तर हे सांगायचं इथे हे टाकूच नाही. मला तर हा वाटतो पर्सनल डिटेल, तुम्हाला पर्सनल डिटेल द्यायचेच आहेत. ईमेल ID, लिंक्डइन ID आणि फोन नंबर ऑलरेडी हे दिलेलं असतं वरच्या ह्याच्यामध्ये हेडलाईन मध्ये, त्यामुळे हे इथंच क्लोज. असा हा 1 पेज 2 पेज पर्यंत आरामात हा जाऊ शकणारा रेझ्युमे असा असावा, असा मला वाटतं. बरोबर. ह्याच्यामध्ये अजून याच्यामध्ये तुम्हाला जर काही आता याच्यामध्ये राहिलं फिनिशिंगचा पार्ट, बरेच जण काय करतात खूपच असं एकदम मॉडर्न टाईप पण जंकी पंकी टाईप होऊन जातं. ते नको वाटतं, ते फारच डोळ्याला कस तरी होतं. सिम्पल बेस तुम्ही मागे बॅकग्राऊंड तुम्ही व्हाईट जरी ठेवून दिलं प्रॉपरली
हम्म. आणि जे काही मेन पॉइंट्स आहेत त्यांना तुम्ही बोल्ड करा, ब्लॅक कलर ठेवून द्या, बोल्ड करा आणि खाली अंडरलाईन राहू द्या, जेणेकरून ते समजतं समोरच्याला की यार हा मेन हायलाइटेड पॉइंट, हा मेन पॉइंट आहे या सब्जेक्टचा. ओके. बरोबर. आता याच्यामध्ये फ्रेशर्सला क्वेश्चन विचारले जातात, त्यांचे टेक्निकल स्किल, त्याच्यानंतर अकॅडमिक प्रोजेक्ट, या 2 गोष्टींवर फ्रेशरचा इंटरव्ह्यू होतो रेझ्युमेवरून. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स लोक जर असतील तर त्यांचे डे टू डे टास्क मेन पास्ट एक्सपिरियन्स वरही विचारतात, डे टू डे टास्क वर मोस्टली हायलाइटेड राहतात इथे. बरोबर. कारण इथून तुमचा ऍटिट्यूड समजून येतो की तुम्ही डे टू डे काय करता आणि काय नाही ते. असं करता. कसं हँडल करता एखादा काय म्हणतात त्याला, एस्केलेशन आलंय बाबा आणि तुम्ही त्याला कसं मॅनेज करता आणि ते कसं ट्रबल शूट होतं तुमच्याकडून, हे बघितलं जातं मेन. हा मेन पॉइंट. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स मध्ये विचारलं जाईल की तुमचे टेक्निकल स्किल जे आहेत त्याच्यावर जास्त क्वेश्चनिंग होऊ शकते. IT मधले असाल आणि तुम्ही ज्या डेव्हलपमेंट मध्ये असाल तर त्या रिलेटेड, आणि तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड. सगळ्यात मुख्य गोष्ट अशी की कोणत्याही कंपनीने तुम्हाला जर प्रोजेक्ट बद्दल, तुमच्या करंट कंपनी मधल्या प्रोजेक्ट बद्दल विचारलं तर ते सगळं डिटेल नाही सांगायचं. कारण इथे मोस्टली समोरचा रिक्रुटर तुमच्याकडून का पाहतो, तर हा खरंच सिक्युरिटी मेंटेन करतो का. बरोबर. कारण समोरच्या जो तुम्ही ज्या कंपनीत प्रोजेक्ट करताय त्याचं ते पेटंट त्यांच्याकडे एखाद्या वेळेस असू शकतं. बरोबर. ते आपण कारण ती ते आता काय करूया आपण, हे आज आपण फक्त प्रोफाईल कसं करायचं ते आपण अजून एक सेशन ठेवूया ज्याच्यामध्ये इंटरव्ह्यू द्यावा कसा, त्याची तयारी कशी करावी. तयारी कशी करावी आपण याच्यामध्ये घेऊ. हे नक्कीच हे ग्रेट. हा फ्लो फ्रेशर आणि एक्सपिरियन्सचा असा असावा, 1 ते 2 पेजचा प्रॉपरली. ईमेल ऍड्रेस अजून एकदा सांगतो, ईमेल ऍड्रेस जास्त मोठे नसावे आणि एकदम लोकांना असे हसू येतील किंवा इरिटेट होतील असे नसावे. असे नसावे. इन शॉर्ट तुमचे छोटे आणि @gmail. जीमेल सगळेच मोस्टली वापरतात. बरेच जण काय करतात हॉटमेल वर आणि अदर याच्यावर करायला काही हरकत नाहीये, पण ते वाचताना खूप मोठं होतं. हॉटमेल खूप मोठं होतं ते. तुम्ही जर जीमेल घेतात फ्रेंडली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचं कन्फ्युजन असतं नावाचं, जसं माझं होतं अभिजित जेव्हा असतं तेव्हा ABHIJEET आहे. तर ते स्पेसिफिकली सांगा कधी कधी, कारण तुम्ही फोनवरती सांगत असता तेव्हा तुम्ही सांगता ना की प्रॉपरली सांगता केलं पाहिजे. सरनेम @gmail.com आहे असं जर सांगितलं मी तर तेव्हा हे सांगावं की स्पेसिफिकली सांगावं की हे असं याच्यामध्ये EE आहे. करेक्ट. स्पेलिंग मिसमॅच व्हायला नाही पाहिजे, अशी पद्धत सांगितली पाहिजे थोडक्यात. बरोबर. इथे मला सांगायचं असेल तर काय होतं, इथे थोडे उच्चार युरोपमध्ये थोडे वेगळे असतात, US मध्ये थोडे वेगळे, त्यामुळे सांगताना मी अल्फा, बीटा, हायफन असं किंवा फरक पडतो. असेंट्स मध्ये फरक पडतो, कारण युरोपियन कंट्री मधलं असेंट्स वेगळं, इंडियन मधलं वेगळं. बरोबर आहे. आणि US मधलं तर ते सगळ्यांपेक्षा डिफरंट आहे. हो. त्याच्यामुळे मला तसं सांगायला लागतं की अल्फा, बीटा त्याच ह्यानी मी सांगतो. सांगायचं असेल फोनवर असेल तर तसं सांगता येतं. त्याच्यामुळे स्वच्छ सुंदर रिझ्युमे ठेवा, जेणेकरून बघितल्यावरती प्रसन्न वाटलं पाहिजे घेणाऱ्याला पण आणि बघणाऱ्याला. सगळ्यात मुख्य म्हणजे जे काही स्किल आणि जे काही तुम्ही माहिती देताय ते तुम्हाला येत असले पाहिजे, हे सगळ्यात मेन पॉइंट. तर तुम्ही टाकताय टेक्निकल स्किल मध्ये C++, जावा, अँग्युलर, तुम्हाला अँग्युलर येतच नाही तुम्ही मेन्शन करताय. उद्या जर समोरच्याने जर क्वेश्चन केलं तर फराव पडून बसतं, कारण तो म्हणतो तुला येतच नाही. प्रोफाईल मध्ये असंच ठेवा ज्याच्यावर तुम्हाला बोलता येईल किंवा असे पॉइंट ठेवा की ज्याची तुम्हाला चांगली माहिती आणि ज्याचं उत्तर तुम्ही असं स्ट्रॉंगली देऊ शकता, कॉन्फिडेंटली देऊ शकता, असे पॉइंट असले पाहिजे. कारण मी जेव्हा इंटरव्ह्यू घेतो, रोज इंटरव्ह्यू घेतोय मी, जवळपास रोज 2 असतात माझ्याकडे. जर मला प्रोफाईल मध्ये कुठलं वेगळं वाटलं, की स्किल मी बघतो नेहमी की स्किल काय आहे, त्यांनी काय मेन्शन केले त्याच्यामध्ये. आता काही जण असतात जे .NET वगैरे लिहितात आणि हडूप लिहिलं होतं, म्हणून मी हडूपवर क्वेश्चन केलं. तर मी त्याच्यावर डिटेलमध्ये काम नाही केलं, पण जे काही काम केलंय ते मी बघून बेसिक तरी यायला पाहिजे. तर मी तेच विचारणार, जे तिथे आहे ना त्याच्यावरतीच मी विचारणार, त्याच्या बाहेर मी जाणारच नाही. खरं हे जर आहे तू जावा मध्ये करतोय किंवा .NET मध्ये करतोय किंवा मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजीत करतोय, तर मी तुम्हाला जावाचा प्रश्न बिलकुल विचारणार नाही. त्याच्यामुळे आजचं ग्रेट झालं. रेझ्युमे सेक्शन खरंच ग्रेट झालंय. असं पण तुम्हाला जर कोणाला समजा काही क्वेश्चन्स असतील तुम्ही कमेंट करू शकता.
किंवा आम्हाला आमच्या ट्विटर हँडलवर तुम्ही डायरेक्टली मेन्शन करून आम्हाला प्रश्न विचारू शकता किंवा ट्विटरवर आम्हाला मेसेज डायरेक्टली करू शकता डीएम मध्ये. माझा ट्विटर हँडल आयडी आहे IM Shantanu_D. ह्याच्या शंतनू मध्ये एस कॅपिटल आणि डी कॅपिटल आहे. सर तुमचं हँडल आयडी पण सांगून ठेवा. हो, माझं ट्विटर हँडल आहे अभि खोपडे, सिंपल आहे माझं @ABHI कसं येते म्हणजे @ABHIKHOPADE असं सोपं हँडल आहे माझं. तुम्ही आम्हाला टेलिग्रामवर सुद्धा मला कनेक्ट होऊ शकता. टेलिग्रामवर मराठी नोकरी हे आमचं टेलिग्राम चॅनल आहे. इथे सुद्धा तुम्हाला करिअर विषयक किंवा जॉब विषयक माहिती वगैरे इथे मिळू शकते. दुसरं इंस्टाग्रामवर तुम्ही मराठी नोकरी मराठीमधून जर सर्च केलं तर मराठी तिथेही तुम्हाला माहिती मिळून जाईल. युट्यूबवर तर आता आम्ही येतोच आहोत. आता ते हे युट्यूबवर तर येईलच, प्लस म्हणजे अजूनही कुणाला काही क्वेश्चन्स असतील किंवा हे तर बिंदास शंतनू किंवा मला नक्की कॉन्टॅक्ट करा. कधीही डीएम करा, कधीही मेन्शन करून विचारा. आम्ही आन्सर द्यायला कधीही रेडी आहोत. फ्री ऑफ कॉस्ट. धन्यवाद. फ्री ऑफ कॉस्ट. चला चालेल. थँक्यू शंतनू. थँक्स फॉर युअर टाइम. थँक्यू सर. थँक्यू. ओके, भेटू मग परत आपण. ओके, येस नेक्स्ट सेक्शनला आपण नक्कीच भेटू. चलो बाय बाय. बाय.